नमस्कार, आपलं स्वागत आहे वर्षा ज्ञानदीप चॅनलवर। इथे आपण फक्त इतिहास वाचत नाही, इथे आपण इतिहास जगतो। स्वातंत्र्य लढ्याच्या धगधगत्या कथा, शूरवीरांचं बलिदान आणि आजच्या भारतासाठी शिकवण देणारे क्षण, हे सगळं आपण इथे अनुभवतो। जर तुम्हाला इतिहास समजून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। 1928 साल, ब्रिटिश सत्तेचा अहंकार कळसावर पोहोचलेला होता। भारत अजूनही गुलाम होता, पण भारतीयांचा आत्मा गुलाम राहिला नव्हता। अशा वेळी ब्रिटिश सरकारने सायमन कमिशन भारतात पाठवलं। या कमिशन मध्ये एकही भारतीय नव्हता। हा केवळ राजकीय निर्णय नव्हता, तर भारताच्या स्वाभिमानावरचा उघड अपमान होता। जणू ब्रिटिशांनी स्पष्ट सांगितलं होतं, हा देश तुमचा नाही, निर्णय आम्हीच घेणार। आणि याच क्षणी संपूर्ण भारत पेटून उठला। दिल्लीपासून लाहोरपर्यंत, मुंबईपासून कलकत्त्यापर्यंत एकच घोषणा घुमू लागली, सायमन गो बॅक। ही घोषणा फक्त शब्द नव्हती, ती गुलामगिरीच्या बेड्या तोडण्याची गर्जना होती। विद्यार्थी रस्त्यांवर उतरले, कामगारांनी काम बंद केलं, सामान्य माणूसही ब्रिटिश सत्तेला प्रश्न विचारू लागला। इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर संपूर्ण देश एकाच मुद्द्यावर एकवटला होता। या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींपैकी एक नाव होतं पंजाब केसरी लाला लजपत राय। वय वाढलेलं होतं, शरीर थकलं होतं, पण आत्मा अजूनही तरुण होता। त्यांनी शांततेचा मार्ग स्वीकारला होता, कारण त्यांचा विश्वास होता की सत्य आणि अन्यायाविरोधातील एकजूट हीच खरी ताकद आहे। लाहोरमध्ये त्यांनी मोर्चाचं नेतृत्व केलं। हजारो लोक त्यांच्या मागे चालत होते। वातावरण तापलेलं होतं, पण आंदोलन मात्र शांत होतं। पण ब्रिटिश सत्तेला शांत आंदोलन चालणार नव्हतं। त्यांना भीती वाटत होती, जर हा आवाज असाच वाढत राहिला तर आपलं साम्राज्य हादरेल। आणि म्हणूनच आदेश दिला गेला, लाठीचार्ज, निर्दयी अमानुष लाठीचार्ज। लाठ्या कोसळल्या, रक्त सांडलं। लाला लजपत राय यांच्यावरही लाठ्या कोसळल्या। त्यांच्या शरीरावर प्रत्येक प्रहार होत असताना त्यांनी इतिहासात कोरले जाणारे शब्द उच्चारले, माझ्या शरीरावर पडणारी प्रत्येक लाठी ही ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीतील खिळा ठरेल। माझ्या शरीरावर पडणारी प्रत्येक लाठी ही ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीतील खिळा ठरेल। काही दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला। तो मृत्यू नव्हता, ते राष्ट्रासाठी दिलेलं बलिदान होतं। ही बातमी जेव्हा तरुण क्रांतिकारकांपर्यंत पोहोचली, तेव्हा संपूर्ण क्रांतीचं स्वरूप बदललं। भगतसिंग हादरला। त्याला वाटलं, आज जर आपण गप्प बसलो तर उद्या प्रत्येक अन्यायावर गप्पच बसावं लागेल। सुखदेव संतापला, राजगुरू पण अस्वस्थ झाला। हे तिघे केवळ मित्र नव्हते, ते एकाच विचारधारेचे सैनिक होते। त्यांच्यासाठी स्वातंत्र्य हा शब्द नव्हता, ती जबाबदारी होती। त्यांनी ठरवलं, लाला लजपत रायांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्याला शिक्षा व्हायलाच हवी। सूड म्हणून नाही, तर इतिहासाला संदेश देण्यासाठी। हा निर्णय भावनेतून घेतलेला नव्हता, तो विचारपूर्वक घेतलेला होता। कारण त्यांना माहित होतं, ही कृती त्यांचं आयुष्य घेऊ शकते, पण देशाला जाग करेल। लक्ष्य होतं जेम्स स्कॉट। दिवस ठरला, योजना आखली गेली। 17 डिसेंबर 1928 लाहोर। ब्रिटिश अधिकारी सॉन्डर्स कार्यालयाबाहेर पडत होता। त्या क्षणी राजगुरूने गोळी झाडली। सॉन्डर्स जमिनीवर कोसळला। भगतसिंग पुढे आला आणि बॉम्ब फेकून त्या कारवाईची जबाबदारी स्वतः घेतली। हा हल्ला लपवण्यासाठी नव्हता, हा इतिहासाला साक्षीदार ठेवून केलेला होता। भगतसिंग पळाला नाही, कारण त्याला दहशत माजवायची नव्हती, तर विचार पसरवायचा होता। त्याला अटक झाली। पुढे विधानसभेत बॉम्ब फेकण्यात आले। पुन्हा एकदा कोणालाही मारण्याचा उद्देश नव्हता। इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा
ब्रिटिश सत्तेच्या कांठळ्या बसवणारी होती. ती घोषणा म्हणजे भारताच्या नव्या पिढीची शपथ होती. खटला चालला, तुरुंगवास झाला, फाशीची शिक्षा ठोठावली गेली, पण या तिघांच्या मनात भीती नव्हती. भगतसिंग तुरुंगात बसून क्रांतीचं साहित्य वाचत होता. सुखदेव शांतपणे भविष्याचा विचार करत होता. राजगुरू अभिमानाने हसत होता, कारण त्यांना माहित होतं आपण मरणार आहोत, पण आपला विचार जगणार आहे. 23 मार्च 1931 फाशीचा दिवस. ब्रिटिशांना वाटलं आज 3 बंडखोर संपतील, पण प्रत्यक्षात त्या दिवशी 3 शरीर नाही तर ब्रिटिश सत्तेची भीती संपली. संपूर्ण देश शोकात बुडाला, पण त्याच वेळी अभिमानाने उभा राहिला. प्रत्येक भारतीयाच्या मनात एकच विचार होता, स्वातंत्र्य आता थांबणार नाही. सायमन कमिशन विरोधातील आंदोलन, लाला लजपत रायांचं बलिदान आणि भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांची क्रांती हे सगळं एकाच साखळीचे दुवे होते. हा सूड नव्हता, हा गुलामगिरी विरोधातील निर्णायक जाहीरनामा होता. ब्रिटिश सत्तेला पहिल्यांदा जाणवलं, भारत आता भीतीने नाही तर बलिदानाच्या ताकदीने वाढतोय. जाता जाता एवढंच म्हणावंसं वाटतं, उठा ऐका जाणून घ्या वीरांची कथा. उठा ऐका जाणून घ्या वीरांची कथा. त्यांच्या स्वप्नांनी उभा राहू देशप्रेमाचा फाटा. त्यांच्या स्वप्नांनी उभा राहू देशप्रेमाचा फाटा. आजही हा संदेश आपल्याला सांगतो, आजही हा संदेश आपल्याला सांगतो, सत्यासाठी, न्यायासाठी, स्वाभिमानासाठी. सत्यासाठी, न्यायासाठी, स्वाभिमानासाठी उभे रहा सर्वत्र सदा. उभे रहा सर्वत्र सदा. आज आपण पाहिलं सायमन कमिशनचा अपमान, लाला लजपतरायांचं बलिदान आणि भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी घेतलेला तो धाडसी निर्णय. हा इतिहास फक्त भूतकाळ नाही, हा इतिहास फक्त भूतकाळ नाही, हा आपल्याला आजही विचार करायला भाग पाडतो. आपण त्यांच्या बलिदानाला योग्य ठरत आहोत का? जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भेटला असेल तर तो फक्त पाहून थांबू नका, तो शेअर करा, कारण इतिहास जितका पसरतो तितका तो जिवंत राहतो. अशाच सत्य घटनांवर आधारित धगधगत्या आणि प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी वर्षा ज्ञानदीप चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा इन्कलाब जिंदाबाद. आपण पुन्हा भेटू इतिहासाच्या आणखी एका थरारक पर्वासोबत. जय हिंद, जय भारत, धन्यवाद.